ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया, म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे असं म्हटलं जातं. पूर्वी ती वस्तुस्थिती होती, आता ही स्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. साधारणतः 200 वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असणारी आमची ग्रामव्यवस्था मोडून काढली होती. तरीही अगदी 50-60 वर्षापूर्वीपर्यंत उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असं मानलं जात होतं. आज सगळं जग 21व्या शतकात जात असताना आमच्याकडे उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती अशी स्थिती झालेली आहे. कारण आमच्या कृषीवर आधारित, शेतीवर आधारित लोकजीवनाला शेतीचं अर्थकारण सांभाळता आलं नाही. शेत जमिनीवरचं आक्रमण निष्ठुर व भयकारी, संपत्ती वाढवणार पण माणसं नष्ट करणार. राजे रजवाडे, सरदार दरकदार मोठे होतील किंवा संपतील, त्यांचा जीवन श्वास चालू राहील जसा अविरत जीवन प्रवास. पण जर जमीन कसणारा, देशाची शान असणारा शेतकरी एकदा का संपला की पुन्हा निर्माण होणे नाही. युरोपमधील प्रसिद्ध कवी ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांनी ही कविता लिहिली त्या काळात, म्हणजे 1760च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीवर आधारित जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रमाण 90% अधिक होतं. आज 250 वर्षानंतर तिथली केवळ 2% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. म्हणजे काळाच्या प्रवाहात जेवढे शेतकरी शेतीपासून दुरावले ते दुरावलेच. ते पुन्हा आपल्या शेतात, बागेत, आगरात किंवा वावरात उतरलेच नाहीत. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतातील लोकसंख्या वाढी संदर्भातील एका अहवालात वेगळीच धक्कादायक माहिती मिळते. आजवर खरं ठरलेलं गोल्डस्मिथ साहेबांचं ते भाकीत महाराष्ट्राने मात्र खोटं ठरवलं आहे. देशभरातील शेती कसणाऱ्यांची, शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी महाराष्ट्रात मात्र ती आश्चर्यकारकरित्या वाढते. कारण शेतीचं अर्थकारण बदलत आहे. शासकीय आकडेवारीनुसार 2001 मध्ये महाराष्ट्रात 1,18,00,000 शेतकरी प्रत्यक्ष शेतीत राबायचे. 2011 मध्ये ही संख्या जवळपास 8 लाखांनी वाढली. फक्त शेतकऱ्यांच्याच नव्हे तर शेतमजुरांच्या संख्येतही महाराष्ट्रात लक्षणीय वाढ होतोय. 2001 मध्ये राज्यात 1,08,00,000 शेतमजूर होते. 2011 मध्ये त्यांची संख्या 1,35,00,000 गेली. या नव्या बदलाचा राज्याच्या अर्थकारणावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. राज्याच्या सकल उत्पन्नात म्हणजे जीडीपी मध्ये या नव्या आर्थिक बदलाने काहीच बदल झालेला दिसत नाही. कारण राष्ट्रीय पातळीवर शेती कसणाऱ्यांच्या प्रमाणात प्रचंड घट झाल्यानंतर शेतीचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 2012 मध्ये चक्क 14% घसरलेला दिसतोय. पण शेतकरी आणि शेतमजुरांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊनही महाराष्ट्राच्या जीडीपीत शेतीचा हिस्सा फक्त 12% दिसतोय. काय असावे या नव्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या वाढी मागील कारण? 2011च्या जनगणनेत नोंदले गेलेले शेतकरी हे प्रसिद्ध आणि धनाढ्य लोकांसारखे फार्म हाऊस वाले शेतकरी असण्याची शक्यता आहे. सिनेनट अमिताभ बच्चन असो वा राणी मुखर्जी वा वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या, बडे बडे IAS IPS अधिकारी असो किंवा अन्य कोणी प्रसिद्ध लोक, या सर्वांना शेतकरी होणं गरजेचं किंवा प्रतिष्ठेचं वाटणं जरासं चमत्कारिक आहे. कारण गेल्या 2 दशकांपासून भारतात सुमारे
2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वीस वर्षात फक्त महाराष्ट्रात 54,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. महाराष्ट्रात सुरुवातीच्या काळात जरी आत्महत्या विदर्भापुरत्या मर्यादित होत्या, तरी हल्ली मराठवाडा, खानदेश, कोकण, अगदी पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. शेती तज्ञांच्या मते या सगळ्या आत्महत्यांमागे शेतीचं बदलतं अर्थकारण कारणीभूत आहे. कर्जबाजारीपणामुळे येणारी मानहानी सहन न झाल्याने शेतकरी मरण पत्करतो. हे या सगळ्या परिस्थितीतील भयानक वास्तव आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तर त्याचे प्रश्न सुटतील असे भाबडे अर्थशास्त्रीय तोडगे नेत्यांकडून काढले जात आहेत, परंतु त्याचा शेतकऱ्याला प्रत्यक्षात काहीही उपयोग होताना दिसत नाही. नुसतं कर्ज माफी करून होणार नाही, तर त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांना कर्ज परत करायची ताकद द्यावी लागेल. आणि ती ताकद देण्याकरता तुम्हाला मग शेतीमालाच्या भावाची व्यवस्था करावी लागेल. शेतीमालाच्या भावाची व्यवस्था केल्यानंतर सुद्धा निसर्गाचा धोका येतो, त्याच्यामध्ये क्रॉप इन्शुरन्सची व्यवस्था करावी लागेल. कर्जबाजारीपणा हा सरकारच्या धोरणात्मक निर्णयानेच बदलू शकतो, फक्त माफीनी नाही. त्याला मी असं म्हणतो की पॅकेजेस नाही तर धोरणात्मक पाठिंबा देऊन शेतकऱ्याला कर्ज परत करण्याची ऐपत सुद्धा दिली पाहिजे. काही वर्षांपूर्वी नियोजन आयोगाने शेती संदर्भात एक पाहणी केली होती. शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीविषयक मतं जाणून घेणे हा त्यामागील मुख्य हेतू होता. त्यामध्ये 40% शेतकरी शेती कसण्यास अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना शेती सोडून अन्य कोणताही व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण या वास्तवाकडे नियोजनकर्त्यांनी दुर्लक्ष केलं. आज भारतातील 75% कुटुंब ग्रामीण भागातील उत्पन्नावर अवलंबून आहेत. आमचा जो ठाणे जिल्हा आहे तिथूनच जवळ गुजरातची बॉर्डर चालू होते आणि पलीकडे आम्ही गेल्यानंतर तिथे जे वीज पुरवठा मिळणार आहे हा सततचा वीज पुरवठा आहे. महाराष्ट्रात एवढी वर्ष आम्हाला हा जे वीज मिळते शेतीसाठी ही नेहमी तुटक आणि बेभरवशाची वीज असते. अशा प्रकारच्या सुविधा तिकडचं शासन देतं. तर आम्हाला इकडचं जर बघितलं तर आमच्या दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा लाईट जात असते. तर अशा प्रकारचं नियोजन असेल तर शेतीमध्ये प्रगती कशी करायची आणि तरुण शेतीमध्ये कसा थांबेल अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आमच्या मनात येतात. जागतिक बँकेच्या पाहणीनुसार भारतात साधारणतः 77 कोटी लोक गरीब आहेत आणि ते प्रामुख्याने खेड्यात ग्रामीण भागात राहतात. त्यांचं पोट भरण्यासाठी देशात अन्नधान्य, डाळी आणि कडधान्याचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे. परंतु आता त्याऐवजी आर्थिक दृष्ट्या सबळ असणारा शेतकरी कापूस, ऊसासारखी नगदी पिकं घेतो. मध्यमवर्गीयांच्या गरजेसाठी आवश्यक असणाऱ्या फळबागात, दूध दुभते, कुक्कुटपालन आदी श्रीमंत लोकांना आवश्यक असणाऱ्या पदार्थांची निर्मिती करतो. आपले श्रम, पैसा आणि वेळ तांदूळ, गहू वा ज्वारी, बाजरीमध्ये गुंतवण्यास कोणताही हुशार शेतकरी तयार नसतो. ही आजची वस्तुस्थिती आहे. समजा हाच ट्रेंड जर आणखीन काही वर्ष असा सुरू राहिला तर देशातील 60% अधिक गरिबांचे पोट भरण्याची काय व्यवस्था असेल याचा गांभीर्याने विचार करण्याची आज वेळ आली आहे. जे नियोजन करते हे सगळे अर्बन बायस आहेत. यांचा सगळा झुकाव हा शहरीकरणाकडे आहे.
शेती ही खरं तर भारतीय समाज जीवनाचा मूलाधार आहे. आमचे सारे सण समारंभ, चालीरीती, शब्द, वाक्यप्रयोग सारं काही शेतीशी संबंधित आहे. आपल्या देशातही अगदी युरोपप्रमाणे औद्योगिकरणाच्या लाटेत शेतीवर आधारित ही जी लोकसंस्कृती होती ती वाहून गेली. शेती हा आता उद्योग व्यवसाय नसून भारतीयांचा जीवन मार्ग आहे हे मानायला कोणी तयार नाही. शेती हा पैसा कमावण्यासोबत संस्कृती संचयाचे साधन आहे यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. त्यामुळे असेल 1991 नंतर आलेल्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत शेती व शेतकऱ्यांचा टिकाव लागला नाही. समाजाच्या सर्व स्तरावरून शेती व शेतकऱ्यांची प्रतिष्ठा कमी होत गेली. लोकसंख्येच्या अमाप वाढीबरोबर नागरीकरण, औद्योगिकरण झाल्याने शेतीच्या भूक्षेत्राचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तुम्ही कोणत्याही नव्याने विकसित होणाऱ्या गावात जा, तिथे ओसाड शेत जमिनींवर NA प्लॉट्स उपलब्ध असल्याचे फलक उगवलेले दिसतात. बऱ्याच ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांनी शेतीचा घास घेतलेला आहे. त्यामुळे 1951 मध्ये दर माणसी शेत जमिनीचं जे प्रमाण होतं ते आता 2014 मध्ये प्रचंड प्रमाणात खाली आलेलं दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर बऱ्यापैकी अन्नधान्य उत्पादन ही त्यातल्या त्यात आपल्या देशासाठी जमेची बाजू म्हटली पाहिजे. आमचे नियोजन करते हे सगळे अर्बन बायस आहेत. यांचा सगळा झुकाव हा शहरीकरणाकडे आहे आणि आमचे नियोजन करते हे जगाचं मॉडेल पाहून आमच्या देशात तेच मॉडेल रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतात आहे. अमेरिका आणि युरोपचा विकासाचं मॉडेल हे भारतात कसं काम करेल मला समजत नाही. कारण अमेरिका आणि युरोपमध्ये माणसं कमी आहेत. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे डेमोग्राफी म्हणून खूप सांगतात की आमच्याकडे यंग मुलं, यंग जनरेशन खूप मोठी आहे. अहो पण मग ही जी यंग जनरेशन आहे, हे जे मानव श्रम आहेत, ही जी ह्युमन पॉवर आहे, ही ह्युमन पॉवर वापरली पाहिजे ना. पण आम्ही काय करतो, आम्ही यांत्रिकीकरणाला शेतीमध्ये सुद्धा प्रमोट करतोय. आम्ही पॉवर ट्रेलर आणि ट्रॅक्टरला सबसिडी देतो पण बैलजोडीला सबसिडी देत नाही. आम्ही तणनाशकाला सबसिडी देतो पण आम्ही मनुष्य श्रमातनं शेतातलं तण काढायला आम्ही त्याला सबसिडी देत नाही. आज जगातील सगळ्यात जास्त दूध, कडधान्य आणि मसाल्याचे पदार्थ उत्पादित करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. जगातील सगळ्यात जास्त गाई म्हशी आपल्याकडे आहेत. गहू, तांदूळ, कापूस, ऊस, फळे, भाजीपाला, चहा, मटण आदी सगळ्या गोष्टींच्या उत्पादनात भारत आघाडीवर असलेल्या चीनच्या पाठोपाठ आहे. आज भारतातील 19,50,00,000 हेक्टर शेत जमीन लागवडीखाली आणली जाते. परंतु त्यापैकी 63% जमिनीवरील शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. उर्वरित 37% शेतीला सिंचनाचं पाणी मिळतं. हे सगळं कागदावर दिसत असलं तरी प्रत्यक्षात सिंचनाखाली येणाऱ्या जमिनीचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे अगदी 100-150 वर्षापूर्वी जशी आमची शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होती, अगदी आजही तशी स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे दुष्काळ, मग तो ओला असो वा कोरडा, हा आमच्या पाचवीलाच पुजलेला दिसतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सर्वच राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित होती. पंडित नेहरूंच्या काळात काँग्रेसची निशाणी होती बैलजोडी, प्रजा समाजवादी पक्षाची निशाणी होती झाड, तर जनसंघाचे चिन्ह होतं दिवा. त्यानंतर काँग्रेसची निशाणी आधी गाय वासरू झाली आणि आता हातावर थांबलेली दिसते. आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीने नांगरधारी शेतकरी
हे निवडणूक चिन्ह घेतलं होतं. आता भाजपची निशाणी कमळ आहे. तर शहरी लोकांच्या समस्यांसाठी झगडणाऱ्या मनसेला चक्क रेल्वे इंजिन ही निशाणी घ्यावीशी वाटली. यावरून आपल्याकडील बदललेले राजकीय संदर्भ लक्षात येतात आणि शेतकऱ्यांचे राजकीय जीवनातील कमी झालेले महत्व सुद्धा लक्षात येतं.